सारख्या राज्यामध्येही एक आपली धम्माच्या बाबतीतली जी छाप नोंदवलेली आहे। सगळ्या भारताने परभणीपासून निघालेली महापदयात्रा चैत्यभूमीपर्यंतची पाहिली भारतानेच नाही तर जगातल्या लोकांनी पाहिली। आणि त्याचे मुख्य संयोजक आयोजक आपल्या सर्वांचे परिचित। आताच बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं की त्यांनी आमदार झालं पाहिजे, मंत्री झालं पाहिजे। आणि तुमच्याही मनामध्ये आणि आमच्याही मनामध्ये तेच आहे, कारण बुद्धानं सांगितलं राजा भवतु धम्मिको। राजा जर धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक झाल्याशिवाय राहत नाही। आणि मग एक धार्मिक सद्गुण कुणामध्ये असतील तर या आपल्या परिसरातले तुमच्या सर्वांचे आपल्या सर्वांचे भिक्खू संघाचे उपासक श्रद्धावान आणि तुमच्या सर्वांचे लाडके, कुणाचा बंधू कुणाचा पुत्र म्हणून जे तुम्ही त्यांच्याकडे पाहता असे आपले सन्माननीय सिद्धार्थजी हत्तीआंबे या ठिकाणावर आता ज्यांचं भाषण झालं सिद्धार्थजी भराडे साहेबांचं, या ठिकाणावर सभापती रणखांबेजी आहेत, बरीच मान्यवर मंडळी आहे। आपणही वेगवेगळ्या भागातून या ठिकाणावर उपस्थित आहात। उन्हाचा प्रभाव वाढत आहे आणि तरी सुद्धा आपण एवढ्या उन्हाची पर्वा न करता या परिसरामध्ये ज्याची मागील 2-3 वर्षापासून 4 वर्षापासून सुरुवात झाली अशा सुवर्ण बुद्धभूमी परिसरामध्ये तुम्ही उपस्थित आहात धम्मदेशन श्रवण करण्यासाठी। बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एका ठिकाणावर सांगितलं होतं की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जी माणसं ऊन वादळ वारा पावसाची तमानं बाळगतात, ऊन वादळ वारा पावसाची तमानं बाळगता तळ हातावर शिर घेऊन काम करत असतात, तीच माणसं जीवनामध्ये यशस्वी होत असतात। उपासक उपासिकांनो, बौद्ध धम्माची वृद्धी करण्यासाठी, कारण विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये एकदा सांगितलं होतं की मी या भारताला बौद्धमय करेल म्हणाले होते। काय म्हणाले बाबासाहेब की मी या भारताला बौद्धमय करेल। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये इथला लोप पावलेला बुद्ध परत जागृत केला 1956ला। बाबासाहेबांनी ऊन वादळ वारा पावसाची तमा बाळगली नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह करत असताना, काळाराम मंदिराचा सत्याग्रह करत असताना त्यांच्यावर दगडफेक सुद्धा झाली, पण बाबासाहेब आंबेडकर एक पाऊल सुद्धा बॅकफुटवर गेले नाही। ती गोष्ट ध्यानात। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचीही पर्वा नाही केली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला त्याची प्रस्तावना अंतिम श्वास सोडण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी त्याची प्रस्तावना लिहिलेली आहे। आणि पूर्ण महापरिनिर्वाण होण्या अगोदर, देह त्यागण्याच्या अगोदर एक बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथावर दृष्टी बाबासाहेबांनी टाकली आणि त्याच्यानंतरच बाबासाहेबांनी देह त्यागला। जर आपण विचार केला की बुद्ध पौर्णिमा आहे, वैशाखी पौर्णिमा आहे, या पौर्णिमेच्या दिवशी आदरणीय गुरुवर्य पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीर यांनी सांगितलं की ज्ञानप्राप्ती याच वैशाखी पौर्णिमेला झाली। त्यांचा जन्म बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा वैशाखी पौर्णिमेला झाला आणि तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेलाच आपण पाहतोय की याच वैशाखी पौर्णिमेला झालेला। त्यांच्या जीवनामध्ये एवढ्या काही घटना साम्य असल्यासारख्या आहेत
एक जर विचार आपण केला परत अजून इतिहास पाहिला बुद्धाच्या काळामधला, तर बुद्धाचा म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म हे झाडाखाली झालेला, बरोबर. 2 शाल वृक्षाच्या झाडाखाली, म्हणजे जेव्हा महामाया माहेरी जात असताना एक फांदी तिनं शालवृक्षाची खाली आलेली पकडली आणि ती फांदी एकदमच वाऱ्याच्या हेलकाव्याने वर गेली, तेव्हा झटका बसला, पोटात कळा सुरू झाल्या आणि बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी वनामध्ये झाला. ही एक घटना पाहिली. दुसरी घटना की जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालं ते सुद्धा झाडाखालीच झालंय, बोधिवृक्षाखाली. म्हणजे जन्म त्यांचा झाडाखाली झाला, ज्ञानाची प्राप्ती त्यांना झाडाखाली झाली. आणि आपण जर बघितलं पुढचा अजून इतिहास, तर पंचवर्गीय भिक्षूंना परिवारजकांना त्यांनी जेव्हा उपदेश केला तर सारनाथमध्ये ते सुद्धा झाडाखाली दिला. आज तिथं धम्य स्तूप आहे. चौथी गोष्ट जर आपण पाहिली तर भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण कुशीनारामध्ये झाडाच्या खालीच झालेला आहे. म्हणजे या निसर्गाचा किती अभ्यास केला बुद्धाने आणि या निसर्गाची किती जवळीकता होती त्यांची. जन्म झाडाखाली, ज्ञानप्राप्ती झाडाखाली, धम्माचा उपदेश झाडाखाली आणि शेवटी महापरिनिर्वाण सुद्धा त्यांचं झाडाखाली झालं. ही एक घटना. अजून एक घटना मी तुम्हाला सांगतो बुद्धाच्या जीवनकाळात, की जेव्हा बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तेव्हाच यशोधरेचा जन्म ही वैशाखी पौर्णिमेला झालेला. हत्यांबीर साहेब, म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म वैशाखी पौर्णिमेचा आहे आणि यशोधरेचा जन्म सुद्धा वैशाखी पौर्णिमेचा आहे. त्याच्यानंतर कंटक घोडा सुद्धा ज्या दिवशी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्या दिवशी कंटक घोड्याचा सुद्धा जन्म झाला, वैशाखी पौर्णिमाच होती. जो त्यांचा सारथी होता छन्न, त्या सारथ्याचा जन्म सुद्धा वैशाखी पौर्णिमेला झालेला. म्हणजे हे आपण इतिहासामध्ये पाहू शकतो. त्रिपिटकाचा अभ्यास केला त्या काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे यशोधरा सुद्धा पुण्यवान, कंटक घोडा सुद्धा पुण्यवान होता. त्यांचा बोधिसत्व राजकुमार सिद्धार्थाचा सारथी छन्न तोही पुण्यवानच होता. म्हणजे अशा अनेक घटना बुद्धाच्या जीवन काळामध्ये घडलेल्या आहेत. आणि हे जे बुद्धत्व प्राप्त केलं त्यांनी, हे काय पेंडॉलमध्ये बसल्या बसल्या म्हणजे काय ज्ञान प्राप्त होते का माणसाला? किंवा स्टेजवर खुर्चीवर बसलं, सोफ्यावर बसलं म्हणजे काय माणसाला ज्ञान प्राप्त होते? तर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मी सुरुवातीला जी गोष्ट बोललो, बाबासाहेबांनी सांगितलं की ऊन, वादळ, वारा, पावसाची तमान बाळगता जी माणसं तळ हातावर शिर घेऊन काम करत असतात तीच माणसं जीवनामध्ये यशस्वी होत असतात. बुद्धांना आपला प्राण तळ हातावर घेऊन काम केलं. जेव्हा ते ज्ञान प्राप्तीसाठी 6 वर्ष पहिली खडतर तपश्चर्या आहे त्यांची उरुवेल परिसरामध्ये ना, आणि पाहिलं तर त्यांच्या अंगावर 1 पावसाळा नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 6 पावसाळे त्यांच्या अंगावर गेले ना. पण पावसामध्ये सुद्धा ते विचलित झाले नाहीत. कडकड विजा चमकायच्या, मनात भय भीती, साधी वीज कडकडली तर आपल्या हृदयामध्ये धडधड होते ना. आपल्या जर आजूबाजूला कुठं दुसरीकडे वीज पडली, असं जरी चमकली तरी माणूस भयभीत होत असतो. तशा अशा कितीतरी विजा अशा कडकडायच्या, धो पाऊस पडायचा, आजूबाजूनं पाणी वाहायचं. परंतु अशाही काळामध्ये सतत 1 पावसाळा नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 पावसाळे त्यांनी अंगावर घालवले. पण तरी सुद्धा बोधिसत्व विचलित झाले नाही. 1 उन्हाळा नाही. आता हे एवढं जे ऊन आहे ना, आता पेंडॉर असलं तरी आपल्याला गरम व्हायला, पण कडक उन्हाळ्यामध्ये 1 उन्हाळा नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 उन्हाळे सतत त्यांनी आपल्या अंगावर घालवले ना. जेव्हा असं दुपारचं कडक ऊन, अंग भाजून काढणारं ऊन असायचं, तेव्हा ते उघड्या जमिनीवर बसायचे ध्यानात. आणि
जेव्हा अंधार झाला की गर्द झाडीमध्ये गुदमरून टाकणाऱ्या, एकदम गरम होणाऱ्या अशा त्या झाडीमध्ये ते मध्ये निघून जायचे. ही त्यांची तपश्चर्या एक उन्हाळा नाही चालली, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 उन्हाळे त्यांनी अंगावर घालवले. आणि त्या रात्री म्हणजे त्यांनी त्या गुदमरून टाकणाऱ्या झाडीमध्ये जंगलामध्ये घालवल्या. कडक थंडी, बर्फासारखी थंडी जेव्हा पडायची तर तेव्हा ते उघड्या जमिनीवर ध्यान करत बसायचे. बर्फासारखी गारठून टाकणारी थंडी, म्हणजे थंडीची पर्वा नाही केली त्यांनी. 6 हिवाळे त्यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर